नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, मागच्या ऑडिओ लेक्चर मध्ये आपण 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.1 आपण पूर्ण पाहिलेला आहे। तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण या 1.2 सराव संचाला पाहणार आहोत। तर यामध्ये आपण बघा काही प्रश्न दिलेले आहेत। सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। तर हे जे बॉक्सेस दिलेत आपल्याकडे, यामध्ये काही किमती आहेत, त्या किमती इथं आपल्याला काय करायच्या आहेत, इथे लिहायच्या आहेत किंवा शोधायच्या आहेत म्हणतो। तर चला पहिला प्रश्न आपण इथं सोडवूया। पहिला प्रश्न काय सांगतो बघा आपल्याला। तर पहिला प्रश्न आहे आपल्याकडं, याच्यामध्ये आपल्याला किमती भरायच्या आहेत। मग काय करावं लागणार आपल्याला, जो पहिला बॉक्स आहे यासाठी हे समीकरण असणार आहे आणि त्या बॉक्स साठी ते समीकरण आहे। तर आता या बॉक्सचा आपण विचार करूया पहिल्या सारणीचा, की हे समीकरण आपल्याला परत एकदा घ्यावं लागेल, परत एकदा काय करायला आपल्याला लिहावं लागेल। तर या लिहिण्यासाठी काय करू आपण, x अधिक y बरोबर 3 हे समीकरण आपण सगळ्यात अगोदर घेतलं। आता हे जे समीकरण आहे यामध्ये x ची किंमत आपल्याला 3 ठेवायची, म्हणून आपण काय लिहिणार की x बरोबर 3 घेऊ। ठीक आहे, x बरोबर 3 घ्यायचं आपल्याला। x च्या ठिकाणी काय घेतलं आपण, 3 घेतले आणि अधिक y बरोबर 3। तर या ठिकाणी आता हे अधिक 3 आहे, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होणार, वजा 3 होणार। म्हणून y बरोबर 3 वजा 3। तर 3 मधून 3 गेले तर y ची किंमत किती भेटली आपल्याला, आपल्याला भेटली 0। ठीक आहे, अशा प्रकारे y ची किंमत आपल्याला 0 भेटली, म्हणून इथं किंमत आली 0। आता हे तुम्ही न सोडवता हे सोडवू शकले असता, म्हणजे कसं, तर बघा इथं x, y घेतलेला आहे, मग x ची किंमत अलीकडून 3 घेतली आणि y ची किंमत पलीकडून 0 असणार, 0 इथं आपण लिहिलेले आहेत। तर अशाच प्रकारे आपल्याला जी किंमत दिली ती आपल्याला काय करायची, समीकरणामध्ये ठेवायची आहे। मग आता पुढची किंमत काढण्यासाठी आपल्याला लिहावं लागेल हे समीकरण परत एकदा, की x अधिक y बरोबर 3 आहे। तर या ठिकाणी आपल्याला y ची किंमत किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे। तर y च्या ठिकाणी किती घेणार, मग आपण 5 घेणार। मग x अधिक 5 बरोबर 3। तर हे अधिक 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील, वजा 5 होतील। 3 वजा 5, मग x बरोबर 3 मधून 5 जात नाही, तेव्हा 5 मधून 3 गेले तर 2 राहिले आणि 5 ही संख्या मोठी आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देत असतो, तर याचं उत्तर येणार वजा 2। म्हणून x ची किंमत इथे किती काढली आपण, वजा 2 काढली। ठीक आहे, तर मग ह्या कॉलम मध्ये काय लिहिणार आपण, ह्या बॉक्स मध्ये लिहिणार वजा 2, 5, कारण x ची किंमत आपण अलीकडून लिहितो आणि y ची किंमत पलीकडून लिहितो। त्यानंतर अशाच प्रकारे हे समीकरण आपल्याला अजून एक वेळ सोडवावं लागणार आहे, मग ते सोडूया। तर समीकरण x अधिक y बरोबर 4। या ठिकाणी आता आपल्याला किंमत y ची 3 दिलेली आहे, मग y च्या ठिकाणी आपण 3 घेणार। x अधिक 3 बरोबर 4। तर हे अधिक 3 आहे, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील, वजा 3 होतील आणि x बरोबर 4 वजा 3 आणि x ची किंमत आपल्याला भेटणार आहे किती, सॉरी इथं x अधिक y बरोबर 3 आहे, आपण 4 घेतलेला आहे, इथं 3 घेतले। ठीक आहे, तर इथं पण येणार 3 आणि 3 मधून 3 गेले तर काय येणार 0। तर x बरोबर 0 ही किंमत आपल्याकडे भेटणार आहे। इथं घेतले आपण 0, बघा आपल्याला x ची किंमत अलीकडून 0 घेतली, y ची किंमत पलीकडून 3 घेतली। अशा प्रकारे पहिली सारणी इथं आपण सोडवून घेतलेली आहे। आता आपल्याला ह्या दुसऱ्या सारणीचा विचार करायचा आहे। ठीक आहे, तर दुसरी सारणी आपण इथं सोडवून घेऊया। मग ही दुसरी सारणी काय दिली आपल्याकडं, यामध्ये समीकरण जे दिलेलं आहे x वजा y बरोबर 4। या ठिकाणी आपल्याला x ची किंमत दिली का, नाही दिली, आपल्याला किंमत y ची दिली आहे, किती दिली, 0। मग y च्या ठिकाणी आपण काय घेणार, 0 घेणार। तर इथे घेऊ आपण, अलीकडे लिहू जरा, म्हणजे आपल्याला पुन्हा प्रॉब्लेम नाही येणार जागेचा, की x वजा y बरोबर 4 आणि x च्या ठिकाणी घेतलेले आहे काही किंमत नाही, तर y च्या ठिकाणी 0, मग x वजा 0 बरोबर 4। तर हे 0 वजाच्या पलीकडे जाऊन अधिक होतील, तर x बरोबर 4 अधिक 0। तर x ची किंमत भेटली आपल्याला 4, 4 अधिक 0 केले तर काय भेटते, 4 भेटतात। तर x ची किंमत किती भेटली, 4 भेटली। मग इथे लिहिणार x ची किंमत अलीकडून 4, y ची किंमत पलीकडून 0। त्याच प्रकारे आता पुढे आपल्याला समीकरण परत लिहायचं एकदा, x वजा y बरोबर 4। ह्यामध्ये आपल्याला x ची किंमत दिलेली आहे, किती दिलेली आहे, वजा 1 दिलेली आहे, म्हणून x च्या ठिकाणी लिहिणार आपण वजा 1 वजा y बरोबर 4। आता हे जे वजा 1 आहे, हे वजा 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होणार, अधिक 1 होणार, म्हणून वजा y बरोबर 4 अधिक 1।
तर काय येणार मग वजा y बरोबर 4 आणि 1 5 आणि y ची किंमत आपल्याला मिळणार वजा 5. ठीक आहे, तर वजा 5 ही किंमत इथं आपल्याला मिळालेली आहे. मग इथं कॉलम मध्ये येणार वजा 1 वजा 5. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथं नंतर सोडवायची गरज पडणार नाही, कारण x ची पण किंमत आपल्याकडे दिलेली आहे, y ची पण किंमत दिलेली आहे आणि 0, वजा 4 इथं आपल्याला ह्या सारणीत किमती दिलेल्या आहेत. अशा प्रकारे प्रश्न पहिला सारणी पूर्ण करा आपल्या इथून सोडवून झालाय. चला आपण पुढचा प्रश्न बघून घेऊया. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतो. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 2 आलेखाने सोडवायचा आहे. हा प्रश्न क्रमांक 2 आहे आपल्याकडं की खालील एक सामायिक समीकरणे आलेखाने सोडवा. आता हे पूर्ण आपल्याकडे एक सामायिक समीकरण दिलेलं आहे, बरोबर आहे. या समीकरणाचे आपल्याला 2 बॉक्स करायचे, तर इथून इतका एक बॉक्स, इथून इकडे या समीकरणासाठी दुसरा बॉक्स. मग याच्यासाठी आपल्याला एक बॉक्स घेऊया x अधिक y बरोबर 6. याच्यासाठी हा बॉक्स असेल आणि x वजा y बरोबर 4 यासाठी हा बॉक्स असेल. ठीक आहे, मग काय करावं लागणार आपल्याला हे समीकरण सोडवावं लागणार आहे. यासाठी आपण आधीच काय करू 2 भाग करू बोर्डाचे. मग आता x अधिक y बरोबर 6 या ठिकाणी आपल्याला किमती मनाने घ्यायच्या आहेत. x ची किंवा y ची किंमत घेऊन कुठल्या तरी एकाची किंमत घेऊन तुम्ही दुसऱ्याची किंमत काढू शकता. मग या ठिकाणी काय करू आपण x ची किंमत घेऊया 1. x ची किंमत घेतली आपण 1, तर y ची किंमत काढायची. मग x च्या ठिकाणी 1 ठेवला अधिक y बरोबर काय करणार अधिक y बरोबर 6 येतं. आता हे अधिक y जशाला तसे किंवा ह्याला फक्त आपण y लिहू शकतो. ठीक आहे, y बरोबर 6 वजा 1, कारण अधिक 1 होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले वजा 1, तर y बरोबर किंमत भेटणार आपल्याला 5. y ची किंमत किती भेटली आपल्याला 5 भेटली. y ची किंमत भेटली 5. मग या कॉलम मध्ये काय लिहिणार आपण 1,5. ठीक आहे, त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला परत एकदा समीकरण लिहायचं आहे x अधिक y बरोबर 6 आणि या ठिकाणी आता आपल्याला x ची किंमत किंवा y ची किंमत कशाची घेऊ शकता तुम्ही. आपल्याला y ची घेतली तर x ची किंमत मिळेल आणि x ची किंमत घेतली तर y ची किंमत मिळेल. आपल्याला शेवटी काय करायची किंमतच काढायची, x ची काढा नाही तर y ची काढा. त्यानंतर आपण x च्या ठिकाणी 1 घेतलेला आहे, आता 0 घेऊन बघूयात. ठीक आहे, आता घेतला आपण 0 अधिक किंवा अधिक 0 घेतला असता तरी सोपंच झालं असतं बरोबर 6. तर आता हे अधिक 0 आहेत, बरोबरच्या पलीकडे जाऊन वजा 0 होतील. 6 मध्ये 0 वजा केले काय ना अधिक केले काय, किंमत तीच राहणार आहे 6 वजा 0. तर y बरोबर 6 तून 0 गेले 6च राहिले, तर y ची किंमत किती भेटणार मग आपल्याला 6 भेटणार. त्याने आपण 0,6. बघा पुढे प्रश्न काय होता आपल्याकडं तेच समीकरण परत लिहायचं आपल्याला x अधिक y बरोबर 6. या ठिकाणी आता x ची किंमत आपण 1 घेतली 0 घेतला, आता 2 घेऊन बघू. तर x च्या ठिकाणी आपण 2 घेतले अधिक y बरोबर 6. तर हे अधिक 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले की वजा 2 होतात. मग y बरोबर 6 वजा 2 आणि y ची किंमत भेटणार आपल्याला 4. तर y ची किंमत भेटली आपल्याकडे 4. इथे लिहिणार आपण 2,4. हे आपल्याला बिंदू भेटले 1,5 0,6 आणि 2,4. तसंच आता ह्या समीकरणासाठी आपल्याला हे 3 बिंदू शोधायचे आहेत. मग ते 3 बिंदू कसे शोधणार आपण, ते समीकरण परत लिहावं लागणार आपल्याला. परत कसं लिहिणार आपण की x वजा y बरोबर 4 आहे. यामध्ये x ची किंमत आपण मनाने घेऊया किंवा y ची किंमत घेऊया. मी म्हणलं y ची किंमत घेऊ, तर y च्या ठिकाणी आपण घेतला 0. मग x वजा 0 बरोबर 4 आणि x बरोबर 4 अधिक 0. तर x ची किंमत भेटणार 4 आणि 0 4. x ची किंमत किती काढली आपण 4 काढली. इथे लिहिणार आपण 4,0. त्यानंतर आता आपल्याला परत हे समीकरण लिहून परत किमती काढायच्या आहेत. x वजा y बरोबर 4. या ठिकाणी y च्या ठिकाणी 0 घेतला होता. आता काय घ्यायचं आपल्याला दुसरी संख्या कुठली तरी घ्यायची. मग ह्या ठिकाणी आपण काय करूया 1 घेऊन बघूया. x वजा 1 बरोबर 4 आणि x बरोबर 4 अधिक 1. आता हे वजा 1 होते बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय झाले अधिक 1 झाले. मग x बरोबर आपल्याला 4 आणि 1 5 ही किंमत इथं भेटलेली आहे. x ची किंमत भेटली आपल्याला 5 आणि y ची घेतली होती आपण किती 1. इथे लिहिणार आपण 5,1. त्यानंतर आता एक शेवटचा बिंदू काढायचा आहे आपल्याला की x वजा y बरोबर 4. आता x च्या ठिकाणी आपण दुसरी कुठली तरी संख्या घेऊया. आता काय करू आपण वजा 1 घेऊया बरोबर आहे, म्हणजे आपला बिंदू मोठे नाही जाणार कारण ग्राफ काढायला आपल्याला अडचण येणार नाही. इथे घेऊ आपण वजा 1. तर x वजा नंतर वजा 1 बरोबर 4
आणि x वजा वजा झाले अधिक 1 बरोबर 4 आणि x बरोबर अधिक 1 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन झाले वजा 1 तर 4 वजा 1 आणि x ची किंमत भेटली आपल्याला 4 मधून 1 गेला 3 राहिले तर x ची किंमत किती भेटली आपल्याला 3 भेटली इथे लिहिलं आपण 3 वजा 1 तर हे जे 3 बिंदू भेटलेत या 3 बिंदूवरून आपल्याला आलेख काढायचा आहे हवे असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट पण घेऊ शकता ठीक आहे स्क्रीनशॉट घेतली चला आता आपण ह्याच्यावरून काय करूया याच्यावरून आपण काढणार आहोत आलेख तर पहिल्यांदा x अधिक y बरोबर 6 याचे जे आपण पॉइंट्स काढले होते हे पॉइंट्स आपण खाली घेऊया की ठीक आहे 15 0,6 आणि 2,4 हे याचे पॉइंट्स होते इथे घेऊन टाकू आपण 1 5 0 6 2 4 त्यानंतर दुसऱ्या बॉक्स साठी काय होतं आपल्याला या दुसऱ्या बॉक्स साठी x वजा y बरोबर 4 या बॉक्स साठी आपल्याला काय दिलेले आहेत किमती ते आपल्याला लिहाव्या लागणार आहेत x वजा y बरोबर 4 तर x वजा y बरोबर 4 साठी इथे घेऊ आपण ठीक आहे या किमती इथं आपल्याला दिलेल्या आहेत 4 0 5 1 3 वजा 1 या किमती इथं दिलेल्या आहेत मग आता आपल्याला आलेख काढायचा आहे बघा तुम्ही बोर्डावर आलेख तर पाहू शकता आलेख दिसते तुम्हाला ठीक आहे आलेख दिसत आहे तर आलेख कसा काढायचा तर सगळ्यात सोपा आहे आलेख काढायची पद्धत यामध्ये आपल्याला माहित आहे हे जे आहे हे काय असते आपल्याकडं x अक्ष असते हे जे आहे हे आपल्याकडे काय असते y अक्ष असते याला आपण x डॅश म्हणतो आणि याला y डॅश म्हणतो ठीक आहे y डॅश म्हणतो आता जे पहिलं समीकरण x अधिक y बरोबर 6 आहे यामध्ये आपल्याकडे पॉइंट्स आहेत 1,5 हे आपल्याला बघायचंय मग x अक्षावरती 1 कुठं आहे इथं आणि y अक्षावरती 5 आहेत इथं तर हा पॉइंट आता आपल्याला ते घ्यायचा तर पॉइंट काय करू आपण एका वेगळ्या कलरने घेऊया तर 1 पासून इथं 5 पर्यंत हा पॉइंट आपण काय घेतला त्या पॉइंटचं आपण नाव देऊया 1,5 कॉमा आहे त्याला तुम्ही पॉइंट करताल तर 1,5 हा पॉइंट घेतला त्यानंतर पुढे आहे आपल्याकडे 0,6 x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती 6 हा पॉइंट घेतला आपण ठीक आहे त्यानंतर ह्याचं नाव घेऊ आपण काय आहे 0,6 आणि तिसरा पॉइंट आपल्याकडे 2,4 x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती असं वर पर्यंत गेला आपण 4 पर्यंत याला आहे 2,4 या तिन्ही पॉइंटचे आपण काय केले नाव घेतले आता ही जी याच्यातून जी रेष जाते ती रेष आपल्याला काढून घ्यायची आहे मग याच्यातून जी रेष जाणार आहे ती रेष आपण इथून काढून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे ही रेषा इथून अशी जाईल आता तुम्ही आलेखावरती ती व्यवस्थित काढायची आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याकडं जे दुसरं समीकरण x वजा y बरोबर 4 ह्याचे जे 3 बिंदू काढले होते जे 3 पॉइंट्स हे पण पॉइंट्स ह्या आलेखवरती आपल्याला काढायचे आहेत तर पहिला पॉइंट 4,0 x अक्षावरती 4 इथे येतं आणि y अक्षावरती 0 इथंच असणार पुढे वर जाणार नाही तर हा एक पॉइंट झाला याचं घेऊ आपण नाव पॉइंटचं 1 मिनिट 4,0 त्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याकडे 5,1 x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती 1 हा पॉइंट आहे त्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याकडे 3, वजा 1 हा आहे 3 आणि हा आहे वजा 1 पॉइंट ठीक आहे 3, वजा 1 हा कुठला होता पॉइंट आपल्याकडे 5,1 ठीक आहे तर आता हे जे 3 पॉइंट आहेत हे आता आपल्याला जोडून घ्यायचे तुम्ही व्यवस्थित स्केल न जोडून घेत जा आता आपल्याकडे तर स्केल नाही आपण डायरेक्ट जोडून घेणार आहोत तर हा जो आहे पॉइंट्स हा आपण काय घेतला डायरेक्ट जोडून घेतला यासाठी जी रेष आहे ही रेष आपण काढलेली आहे त्यानंतर पहिली जी रेष होती ही पहिल्या समीकरणाखाली आपण काढली होती ते सुद्धा लिहू शकता आपण ही पहिली रेष होती x अधिक y बरोबर 6 साठी आणि ही जी रेषा काढली आपण ही रेषा काढली होती आपण x वजा y बरोबर 4 साठी x वजा y बरोबर 4 यासाठी आता ह्या ज्या दोन रेषा आहेत या ग्राफ मध्ये ज्या बिंदूला छेदतात ते त्याचं काय असते उत्तर असते उकल असते मग 5,1 हे या संख्येचं काय आले उत्तर आले मग उकल काय असणार आपले उकल असणार
5 कसं लिहिणार आपण उकल x, y बरोबर 5, 1. आता हे तुम्ही जे लिहिलेलं आहे 5, 1 हे तुमचं बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही समीकरणामध्ये किमती टाकू शकता. तर x च्या ठिकाणी 5 आणि y च्या ठिकाणी 1 घेतला तर 5 अधिक 1 बरोबर 6 भेटलं का आपल्याला. बरोबर आपल्याला ती किंमत भेटली पाहिजे. किंवा तुम्ही वजा सुद्धा करू शकता. 5 किती आहे आपल्याकडं x ची किंमत 5 y ची किंमत 1 तर 5 मधून 1 गेला 4 आलं. हे बघा तुम्ही चेक करून बघू शकता तुमचं उत्तर बरोबर आहे का नाही ते. ठीक आहे. अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्यातला पहिला इथं आपण सोडवला आणि त्याचा ग्राफ पण इथं काढलेला आहे. त्याच प्रकारे पुढचे प्रश्न आपण आता बघूयात. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. तुम्हाला हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या. ठीक आहे घेतला स्क्रीनशॉट. चला प्रश्न आता पुढचा बघूया. आता पुढचा प्रश्न आपल्याकडे दिलाय प्रश्न क्रमांक 2. तर या प्रश्न क्रमांक 2 च्या सारण्या अगोदर आपण सोडून घेऊ आणि नंतर ग्राफ काढूया. तर बघा पहिल्यासाठी आपल्याला समीकरण इथं घेतलेलं आहे x अधिक y बरोबर 5. मग हे समीकरण आपण लिहूया इथं x अधिक ठीक आहे हा काय आहे x अधिक y बरोबर 5. त्यानंतर आता आपल्याला x ची किंवा y ची किंमत मनाने घेऊन कुठल्या तरी एकाची किंमत घेऊन दुसऱ्याची किंमत काढायची आहे. मग काय करू आपण y ची किंमत घेऊया. y ची किंमत घेतली 0 तर x अधिक 0 बरोबर 5 आणि त्यानंतर x बरोबर 5 वजा 0 x बरोबर 5 मधून 0 गेले तर 5च राहतील आणि x ची किंमत आपल्याकडे भेटलेली आहे मग 5. मग इथं काय येणार पॉइंट मध्ये तर 5, 0 हा एक बिंदू भेटला. त्यानंतर पुढचा बिंदू काढू आपण की x अधिक y बरोबर 5. यामध्ये आता तुम्ही दुसरी किंमत घेऊ शकता. y च्या ठिकाणी आपण 1 घेऊया. नंतर x अधिक 1 बरोबर 5 तर x बरोबर 5 वजा 1 कारण हे अधिक 1 होते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय झाले वजा 1 झाले. मग x बरोबर 5 मधून 1 गेला तर 4 राहतात. तर x ची किंमत आता आपल्याला 4 भेटली. इथे घेतली आपण 4. मग ह्या कॉलम मध्ये येणार 4, वजा 1. त्यानंतर पुढे असंच सोडून घेऊ आपण. पुढे काय दिले आपल्याकडं की x अधिक y हे समीकरण परत एकदा लिहू आपण. मग x अधिक y बरोबर 5. यामध्ये आता आपल्याला x च्या y च्या ठिकाणी आता 2 घेऊ आपण. ठीक आहे. तर x अधिक 2 बरोबर 5. तर x बरोबर 5 मधून 2 वजा केले तर x ची किंमत येते आपल्याकडे 3. मग x ची किंमत आपल्याला 3 मिळाली ती आपण बॉक्स मध्ये लिहिली. इथे लिहू आपण 3,2. हे 3 पॉइंट्स आता आपल्याला इथं मिळालेले आहेत. तशाच प्रकारे ह्या बॉक्स साठी आता आपल्याला किमती काढायच्यात. तर या बॉक्स साठी काय किंमत आहे ते आपण काढून घेऊया. तर x वजा y बरोबर 3 x वजा y बरोबर 3 हे जे आहे या ठिकाणी काय करू आपण काढूया किमती. त्या अगोदर आपण या बोर्डाचे 2 भाग करूया म्हणजे आपल्याला लिहायला अडचण येणार नाही. तर x वजा y बरोबर 3 तर x च्या ठिकाणी किंवा y च्या ठिकाणी आपण किंमत मनाने घेऊ. y च्या ठिकाणी घेतली समजा मी 0 तर x ची किंमत काय येणार तर x वजा 0 बरोबर 3. तर x बरोबर 3 अधिक 0 x बरोबर भेटली आपल्याला 3. x ची किंमत भेटली आपल्याला किती 3 भेटलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला पुढच्या 2 कॉलम मधल्या संख्या काढायच्या. तर इथे येणार 3, 0. ठीक आहे. पुन्हा x वजा y बरोबर 3 या ठिकाणी x आणि y च्या ठिकाणी घेतला समजा आपण 1 तर पुढे काय किंमत येणार तर x बरोबर 3 अधिक 1 x बरोबर 3 आणि 4 ही किंमत आपल्याला भेटलेली आहे. x च्या ठिकाणी भेटले 4 y च्या ठिकाणी घेतले होते आपण 1. इथे येणार 4, 1. त्याच नंतर पुढच्या कॉलम मधली संख्या आपण काढूयात. ठीक आहे. ठीक आहे. तर पुढच्या कॉलम मधली संख्या काढण्यासाठी आता आपण हे समीकरण लिहू x वजा y बरोबर 3. यामध्ये आता आपल्याला y च्या ठिकाणी काय घेऊया आपण 2 घेऊया. मग x वजा 2 बरोबर 3 तर x बरोबर 3 अधिक 2 वजा 2 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन अधिक 2 झाले आणि x बरोबर 3 आणि 2 5 ही संख्या हे आपल्याला मिळालेली आहे. x च्या ठिकाणी घेतले आपण 5. मग इथे किती येणार 5, 2. तर 5, 2 ही इथं आपण समीकरणामध्ये किंमत काढलेली आहे.
आता ह्या समीकरणासाठी दोन्ही बॉक्सेस आपण सोडवून घेतलेले आहेत. हे जे बिंदू मिळाले आपल्याला, हे बिंदू आता आपल्याला काय करायचे आहेत, त्याचा ग्राफ काढायचा आहे. तर काढून घेऊया याचा ग्राफ आपण. बघा यामध्ये हे जे ग्राफ आहे इथं आपण काय करूया, किमती लिहूया. तर x अधिक y बरोबर 5 यासाठी आपण काय किमती काढल्या होत्या सुरुवातीला, इथं आपण त्या लिहून घेऊया. तर 5 50 41 32 ठीक आहे. 50 41 32 50 41 32 म्हणजेच 3,2 4,1 आणि 5,0 इथे येणार 5, इथे येणार 0, इथे येणार 4, इथे येणार 1, इथे येणार 3, इथे येणार 2. आणि पुढच्या कॉलम साठी संख्या होती आपल्याकडे 30 41 52 ठीक आहे. 30 41 52 30 41 52 यामध्ये आहे कॉलम मध्ये कॉमा ठीक आहे. तर इथे येणार 3, इथे येणार 0, इथे येणार 4, इथे येणार 1, इथे येणार 5 आणि इथे येणार 2. तर आता आपल्याकडं हे जो ग्राफ दिसत आहे हा ग्राफ आपल्याला काढायचा आहे ठीक आहे. दिसतोय ग्राफ. तर काय करायचं सगळ्यात अगोदर, हे जे समीकरण आहे याचे तिन्ही पॉइंट्स इथं आपण आधी काढून घेऊया. तर एक्स अक्षावरती आपल्याला 5 बघायचे. हा आहे आपल्याकडे एक्स अक्ष ठीक आहे. हा आहे आपल्याकडे एक्स डॅश अक्ष, त्यानंतर हा आहे वाय अक्ष आणि हा आहे वाय डॅश ठीक आहे. तर 5,0 एक्स अक्षावरती 5 इथं आहे आणि 0 म्हणजे वरील संख्या चढणार नाही. तर हा एक पॉइंट झाला. हा पॉइंटचं नाव आहे 5,0. नंतर दुसरा पॉइंट आपल्याकडे 4,1 एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 1 हा आहे आपल्याकडे दुसरा पॉइंट. याला देऊ आपण 4,1 हे नाव. आणि तिसरा पॉइंट आपल्याकडे 3,2 एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2 हा आहे आपल्याकडे तिसरा पॉइंट 3,2. हे 3 पॉइंट्स आपण घेतले. हे 3 पॉइंट्स आता जोडून घ्यायचे. जी रेषा तयार होती ती रेषा आता इथं आपण काढूयात. तर बघा इथून अशी सरळ रेषा घेतली आपण खाली. तर अशाच प्रकारे ही रेषा इथं सरळ पुढं वर जाणार. असेच पुढे घेतले आपण वर ठीक आहे. तुम्ही पेन्सिल आणि हे वापरून स्केल वापरून व्यवस्थित काढून घ्या. आता मी काही इथं स्केल वापरलेली नाही. ही जी रेषा काढली हे आपण समीकरण x अधिक y बरोबर 5 या समीकरणासाठी काढली होती. म्हणून इथे लिहितो आपण x अधिक y बरोबर 5 यासाठी आपण काय केली, ही रेषा काढली होती. त्यानंतर आता अजून एक रेषा काढायची आपल्याला या समीकरणाच्या बिंदूंसाठी. मग या समीकरणात बिंदू आहे तर 3,0 एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 0 हा एक बिंदू झाला. त्यानंतर x, 0 हा एक बिंदू झाला. दुसरा बिंदू आपल्याकडे 4,1 एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 1 हा बिंदू ऑलरेडी इथे घेतला होता आपण. हा एक बिंदू झाला ठीक आहे. त्यानंतर तिसरा बिंदू आहे 5,2 तर तिसरा बिंदू आपण घेणार एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 2 तर हा इथे येणार बिंदू आपल्याला इथं ठीक आहे. हा 2. हे जे 3 बिंदू मिळालेत आपल्याला, हे 3 बिंदू आता आपण काय करायचे, व्यवस्थित एका रेषेमध्ये जोडून घ्यायचे. मग हे जे 3 बिंदू भेटले आपल्याला, हे 3 बिंदू काय घेतले आपण, जोडून घेतले समोर व्यवस्थित. जेव्हा हे 3 बिंदू आपण जोडून घेतले त्यावेळेस हे जे 2 रेषा ज्या बिंदूमध्ये छेदल्यात, जो बिंदू छेदलाय तो या समीकरणाची उकल असणार आहे. मग कुठे छेदलाय, या ठिकाणी 4,1 या ठिकाणी. बघा 4,1 इथे बी दिसते या समीकरणाचा बिंदू आणि इथं सुद्धा तुम्हाला 4,1 या समीकरणाचा बिंदू दिसत आहे. आणि त्याच प्रकारे ह्या 2 रेषा या बिंदूमध्ये छेदलाय. म्हणून या समीकरणाचं उकल काय असणार, की उकल असणार x, y बरोबर 4,1 या समीकरणाची उकल आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ठीक आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. आता आपण आपल्याला पुढचा प्रश्न काय दिला आहे, तर पुढचा प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक आता आपण जाणार आहोत तिसऱ्याकडं. हा प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्याकडं. तर हा प्रश्न क्रमांक 3 आपण इथं सोडून घेऊयात. तर प्रश्न क्रमांक 3 सोडवण्यासाठी जसं आपण अगोदरच्या वेळेस केलं की हे जो एक सामायिक समीकरण आहे, या अर्ध समीकरणासाठी एक बॉक्स, त्या समीकरणासाठी तो दुसरा बॉक्स, त्या प्रकारे आपल्याला समीकरण सोडवून घ्यायचं आहे. तर काय करू, आपण समीकरण सोडवून घेऊया. त्या अगोदर आपण पेनचा कलर चेंज करू. तर काय आहे आपल्याकडे समीकरण, x अधिक y बरोबर 0. आपल्याकडे समीकरण आहे x अधिक y बरोबर 0. या ठिकाणी आपल्याला x ची किंवा y ची किंमत घ्यायची आहे. कोणाची तरी एकाची किंमत घेऊन दुसऱ्याची काढूयात. मग काय करा, आपण y ची किंमत घेऊ म्हणजे सोपं जाईल. y ची किंमत घेतली आपण 0 तर x ची किंमत किती येईल, x
अधिक 0 बरोबर 0, मग x बरोबर 0 वजा 0. ठीक आहे, तर हा अधिक 0 बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन वजा 0 झाला आणि 0 मधून 0 गेला तर 0च राहतो. मग इथे येणार x ची किंमत 0. इथं y ची किंमत बी 0 घेतली आणि x ची किंमत बी 0 घेतली. हा पॉइंट आपल्याला इथं मिळालेला आहे. त्यानंतर परत आता आपण काय करूया, आता हेच समीकरण परत एकदा लिहू आपण. x अधिक y बरोबर 0. आता y ची किंमत आपण काय करूया, किंवा x ची किंमत आपण y ची किंवा x ची कुणाची घेऊ शकता बरं का. y ची किंमत जर 1 घेतली तर आपण x ची किंमत किती मिळेल बघूया. x बरोबर 0, y च्या ठिकाणी 1 होता. ठीक आहे, अधिक 1 बरोबर 0 आणि x बरोबर 0 वजा 1. तर x बरोबर 0 मधून 1 जात नाही तर 1 मधून 0 गेला, 1च राहिला, पण वजा 1 हे आपल्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे, तर x ची किंमत आपल्याला वजा 1 मिळालेली आहे. y ची किंमत 1 घेतल्यावर x ची किंमत वजा 1 भेटली, तर इथे लिहिणार आपण वजा 1, 1. ठीक आहे, त्यानंतर असंच आता पुढचा बिंदू आपल्याला काढावा लागणार आहे. त्यासाठी समीकरण परत एकदा लिहू, x अधिक y बरोबर 0. तर आता इथं आधी आपण y ची 1 किंमत घेतली होती, आता वजा 1 घेऊन बघूया. ठीक आहे, किंवा 2 काही पण घेऊ शकता. वजा 1 जर घेतली तर x ची किंमत किती येईल, तर x अधिक, ठीक आहे, y ची किंमत आहे वजा 1 बरोबर 0. तर बघा x अधिक वजा झाले वजा 1 बरोबर 0 आणि हे जे x बरोबर वजा 1 आहेत बरोबर चिन्हाच्या तिकडे जाऊन काय होतील, अधिक 1 होतील. तर 0 अधिक 1, त्यानंतर x ची किंमत भेटणार आपल्याला 1. ठीक आहे, y ची किंमत वजा 1 घेतली त्यावेळेस x ची किंमत भेटली आपल्याला 1. हा पॉइंट घेतला आपण 1, वजा 1. तर हे बिंदू आपण काढून घेतले. समीकरण x अधिक y बरोबर 0 यासाठी आपल्याकडे हे बिंदू मिळालेले आहेत. आता जो समीकरण पुढचा आहे आपल्याकडे, समीकरण आहे आपल्याकडे 2x वजा y बरोबर 9. यासाठी पण आपण किमती काढूयात. मग समीकरण आहे आपल्याकडे 2x वजा y बरोबर 9. आता यामध्ये बघा डायरेक्ट x आणि y नाही, x च्या बाजूला त्याचा सहगुणक दिलेला आहे 2. त्यामुळे संख्या थोडा विचार करून घ्याव्या लागणार आहेत आपल्याला, कारण त्याला भाग देऊन ती संख्या व्यवस्थित पूर्णांक आली पाहिजे. अपूर्णांक आता नको, कारण ग्राफ काढताना मग आपल्या डोक्याचं दही होईल. ठीक आहे, अडचण जायला नको आपल्याला. त्यासाठी मग आपल्याला x च्या किंवा y च्या ठिकाणी किमती घ्यायची. तर मी म्हणलं y च्या ठिकाणी घेऊया. y च्या ठिकाणी जर आपण 1 घेतला तर काय करू आपण, y च्या ठिकाणी 1 घेतला तर इथे घेऊ 1, तर घेऊ आपण 2x वजा y च्या ठिकाणी घेतला 1 बरोबर 9. आता हे 2x वजा 1 आहे तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन होतील अधिक 1, मग 9 अधिक 1 झाले 10. तर 2x बरोबर 9, 9 1 झाले 10. आणि सॉरी डायरेक्ट आपण काय करू, हे जे 2 आहेत गुणाकारात तिकडे जाऊन ते भागाकारात होत जातील, म्हणजे 10 भागिले 2. x ची किंमत भेटणार आपल्याला x बरोबर 2 पंचे 10, 2 1 2 आणि 2 पंचे 10. तर x ची किंमत भेटली आपल्याला 5. ठीक आहे, x ची किंमत भेटली आपल्याला 5. तर 5,1 या ठिकाणी हा पॉइंट बिंदू आपल्याला मिळालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला अजून 2 बिंदू काढायचे आहेत, म्हणजे हे समीकरण 2 वेळा घेऊन सोडवायचे आपल्याला. मग घेणार आपण परत एकदा 2x वजा y बरोबर 9 या ठिकाणी. आता x च्या ठिकाणी किंवा y च्या ठिकाणी अशी कुठली किंमत घेतल्यानंतर आपल्याला y ची किंमत मिळेल, किंवा डायरेक्टली आपण काय करू, या x ची किंमत घेऊया आता आपण 1. ठीक आहे, 1 चे आपण काय करूया, x च्या ठिकाणी किंमत घेऊया 0. x च्या ठिकाणी घेतली 0, तर 2 गुणिले 0 वजा y बरोबर 9. तर 2 गुणिले 0 झाले 0 वजा y बरोबर 9. आणि हे जे 0 आहेत हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले तर अधिक 0 वजा 0 होतील. वजा y बरोबर 9 वजा 0 आणि वजा y बरोबर 9 मधून 0 गेले 9च राहिले. पण आपल्याला y ची किंमत काढायची आहे, वजा y ची नाही काढायची, म्हणून y बरोबर वजा 9 ही किंमत आपल्याला इथं मिळणार आहे. y बरोबर वजा 9, इथे येणार वजा 9, मग 0, वजा 9. इथं आपल्याला अजून एक पॉईंट मिळाला. आता अजून एक शेवटचा पॉईंट काढायचा आपल्याला. तर पुढचा पॉईंट काढण्यासाठी परत समीकरण लिहू आपण 2x वजा y बरोबर 9. या ठिकाणी आता x च्या ठिकाणी आपण 1 घेऊन बघूयात. ठीक आहे, तर x च्या ठिकाणी घेतला आपण 1, तर 2 x च्या ठिकाणी घेतला 1 वजा y बरोबर 9. तर 2 1 2 वजा y बरोबर 9.
मग आता हे -2 आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील, -2 होतील. मग -y बरोबर 9 - 2, तर -y बरोबर 9 तून 2 गेले 7 राहिले. आता हे आपल्याला वजा y ची किंमत नाही काढायची, y ची काढायची आहे, म्हणून y बरोबर आपण लिहिणार -7. अशा प्रकारे आपल्याला y ची किंमत भेटलेली आहे -7. इथे घेतला आपण 1, -7. ठीक आहे. अशा प्रकारे समीकरण जे 3 होतं, जे गणित क्रमांक 3 आहे याच्यातलं, याचे आपण काय केले, पॉइंट्स काढले. याचा स्क्रीनशॉट घ्या, याचा ग्राफ काढणार आहोत आपण. ठीक आहे, घेतला. चला आता पुढे जाऊ. या समीकरणात जे बिंदू आलते ते बिंदू अगोदर आपण इथं काय करूया, लिहून घेऊया. 0, 1, 11, 11. ठीक आहे, 0, 0, त्यानंतर -1, आणि इकडे 1, -1. अशा प्रकारे आपल्याला हे पॉइंट्स दिलेले होते, ते आपण पॉइंट्स काय करू, लिहून घेऊ. मग इथं येणार 0, इथे येणार 0, इथे येणार -1, इथे येणार 1, इथे येणार 1, इथे येणार -1. ठीक आहे, हे पॉइंट्स आपण काय घेतले, काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आता समीकरण, पुढच्या समीकरणासाठी काय पॉइंट्स होतात ते बघूया आपण. 1, -1 घेतले, बरोबर. आता यासाठी 510917. ठीक आहे, 510917 म्हणजे लिहिण्यासाठी वाचतोय बरं का मी, तसं तुम्ही तसं वाचू नका. 5, 1, 0, -9 आणि 1, -7. ठीक आहे, तर इथं काय येणार, 1, इथे येणार 1, इथे येणार 0, इथे येणार. तुम्ही माझ्यासारखं परत लिहू नका, मी हे ग्राफ काढायचं आहे, ग्राफचे बिंदू आपल्याला दिसावेत म्हणून इथं परत लिहित आहे. त्यानंतर पुढे लिहायचं आहे आपल्याला, पुढे काय लिहायचंय, 1 आणि इथं लिहायचे -7. ठीक आहे, तर समीकरणात ह्या ज्या किमती आहेत ह्या म्हणजे आपण काढलेल्या होत्या, आणि हे पॉइंट्स आता आपल्याला ह्या ग्राफ वरती शो करायचे. मग इकडं काय असतं बघ, इकडं असतं x, इकडे असते y अक्ष, x अक्ष y अक्ष. ठीक आहे, y अक्षाच्या खाली y डॅश अक्ष, आणि इकडे x अक्षाच्या इकडे x डॅश अक्ष. ठीक आहे, तर पहिले पॉइंट्स आहे 0, 0. तर आपण दुसऱ्या कलरने पॉइंट्स घेऊता म्हणजे आपल्याला दिसतील बरोबर. तर 0 इथंच आहे, x अक्षावर बी 0, y अक्षावर बी 0, इथंच घेतला आपण 0. दुसरा पॉइंट आहे -1, 1, x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती -1, म्हणजे खाली यावं लागेल. हा एक पॉइंट घेतला आपण, पॉइंटचे नाव लिहू आपण. 0, 0 हा इथला पॉइंट, हा होता आपल्याकडे 1, -1 हा इथला पॉइंट. ठीक आहे, 1, -1 हा पॉइंट. पुढचा पॉइंट आपल्याकडे 1, -1, होता. सॉरी, हा पॉइंट इथं नाही येणार. -1 आधी x वर आपल्याला बघायला लागेल, -1 हो का, इथं -1 आणि y अक्षावरती 1 हा इथे येणार पॉइंट. हा दुसरा नंबरचा पॉइंट होता. हा काय आहे, -1, 1. तर इथं लिहू आपण, कुठं लिहू, इथं लिहू, -1, 1 इकडून घेतलं. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे 1, -1. आता x अक्षावरती 1 इथं आहे आणि y अक्षावरती -1 इथं आहे, हा पॉइंट. ठीक आहे, इथं घेणार आपण काय, 1, -1. ठीक आहे, हा पॉइंट आला 1, -1. हे जे 3 पॉइंट्स बिंदू आपल्याला मिळालेत, हे एका रेषेमध्ये जोडून घ्यायचे आणि एक रेषा पूर्ण तयार करायची. मग आपण काय करूयात, ही रेषा तयार करून घेऊयात. ठीक आहे, तर ही जी रेषा आहे, ही रेषा आपण तयार करून घेतली. ही रेषा सरळ काढा तुम्ही पेन्सिलने, आणि काय वापरा, स्केल वापरा. आता ही जी रेषा काढली आपण कुठल्या समीकरणासाठी काढली, ह्या समीकरणासाठी, x + y = 0. याच्यावर लिहून घेऊ आपण, x + y = 0. या समीकरणासाठी ही रेषा आपण काढलेली होती. आता अशीच एक रेषा या समीकरणासाठी काढायची. पॉइंट्स काय आहेत या समीकरणाच्या, की 5, 1. मग x अक्षावरती 5 कुठे आहे, इथं, आणि y अक्षावरती 1 आहे इथं. हा एक पॉइंट झाला, 5, 1. दुसरा पॉइंट आहे 0, -9. x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती इकडं -9, हा इथं पॉइंट येणार, हा शेवटचा. ठीक आहे, 0, -9 हा पॉइंट येणार. त्यानंतर त्याचा पुढचा पॉइंट आपल्याकडे 1, -7. x अक्षावरती 1 कुठं आहे, x अक्षावरती 1 आहे इथं, आणि y अक्षावरती -7 कुठं आहे, इथं, ह्या इथं. ठीक आहे, तर इथं हा पॉइंट येणार. हा पॉइंटचं नाव 1, -7 घेतला, 1, -7. तर हे जे पॉइंट्स आहेत 3, हे सुद्धा आपल्याला असं सरळ एका रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत. मग जोडून घ्यायचे म्हणल्यावर आपल्याला सरळ रेषा काढावी लागणार आहे. तर इथून घेऊ आपण अशा प्रकारे सरळ रेषा. ठीक आहे, ही रेषा आपण काढून घेऊया. इथून सरळ रेषा काढली आपण. आता बघा, आपण काही स्केल वापरलेलं नाही, तर थोडीशी रेषा इकडे तिकडे होणार आहे थोडी. तर ही जी रेषा आहे,
ही रेषा ज्या बिंदूमध्ये छेदलेली आहे, बघा इथं हा बिंदू इथं छेदलेला आहे, हा जो छेदनबिंदू आहे, हे छेदनबिंदू म्हणजे काय, या प्रश्नाचं आपल्याला उत्तर असणार आहे. मग कुठे छेदलाय बिंदू, एक्स अक्षावरती बघा 3, 3 वरती, आणि वाय अक्षावरती येणार -3. तर 3 - 3 हा जो बिंदू आहे, 3, -3 हा बिंदू म्हणजे हा आपलं आन्सर असणार आहे. मग उकल कसं लिहिणार आपण, आपलं उकल येणार आपल्याला x, y बरोबर 3, -3 हे या समीकरणाचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे जे समीकरण पहिल्याची रेषा काढली, समीकरण दुसऱ्याची जी रेषा काढली, त्या दोन रेषा ज्या ठिकाणी छेदतात तो जो छेदनबिंदू असणार आहे, तो छेदनबिंदू म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे 3, -3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही वाटलं तर याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. झालं.